आपल्या ह्या यात्रेला, मकर संक्रांतीच्या यात्रेला किती वर्ष झाले आणि कधीपासून सुरुवात झाली ते सांगता येईल का सर? असं तर सांगता येणार नाही, कारण आम्ही लहान लहान असण्यापासून तेव्हापासून त्याच्या आधीपासून ही यात्रा चालू आहे. खूप चालू आहे. म्हणजे खूप मोठ्या संख्येने भरायची. पहिल्यांदा रात्रीही भरायची, आता दिवसाच भरते. पहिल्यांदा रात्री खूप लोक यायची आणि तेव्हा पैसा लोकांकडे कमी होता, पण आनंद खूप घ्यायचे. आता पैसा आहे पण आनंद घेता येत नाही. किंवा कैसा लग रहा है मेले में आके? अच्छा लग रहा है? मजा आ रहा है. क्या नाम है आपका? शब्बीर कासम से. शब्बीर कासम से. और कहाँ से आए हो? टेन से. ये आपके कौन कौन है साथ में? ये मेरा लड़का है. हाँ, ये अम्मी है. अम्मी है. और ये बेटा है. ये छोटा वाला बेटा. अरे वाह, क्या क्या लिया अभी तक? ले रहे ऐसा. अरे वाह. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही मकर संक्रांती निमित्त सातिवली येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सातिवली हे गाव मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून आहे आणि या सातिवली कुंड परिसरात भरणारी यात्रा पालघर तालुक्यात प्रसिद्ध आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आज अनेक वर्षापासून येथे सुंदर असे यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे आणि यंदाही आज 15 जानेवारी रोजी या ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यात्रेनिमित्त विविध दुकानांची रेलचेल पाहावयास मिळाली, तर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कैसा है? चाहिए 150 का दो. 150 का दो. तो इतना फटक रही है. अरे और टूटा नहीं है क्या? नहीं टूटता. फाइबर. ले आप चढ़ जाओ इधर. तू चढ़ जा. अच्छा. अरे बाप रे. कितने का है? कितने का? 150 का दो है क्या? अच्छा, पहली बार आए क्या आप लोग इस मेले में? क्या हर साल आते हो? हर साल आते. क्या नाम है बेटा आपका? आपका नाम क्या? चिंकू. अच्छा नाम है, बहुत ही अच्छा नाम है. ठीक है. कुंडांमुळे या गावचे नाव सातिवली पडल्याची आख्यायिका आहे. तर येथील कुंडातील पाण्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्वचा रोग आणि इतर व्याधींवर आराम मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कुंडात आंघोळीसाठी पर्यटकांची गर्दी होते आणि आजही या सणानिमित्त तितकीच गर्दी यावेळी पाहावयास मिळाली. अनेक भाविकांचा शंकर भगवान व येथील देवांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे. त्याच श्रद्धेपोटी आज अनेक भाविक आणि त्यांच्या सोबतच दुकानदार या यात्रेत आल्याचं दिसून आले. आज 15 जानेवारी मकर संक्रांती सण आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण आहे आणि त्या निमित्ताने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातवली जो हा गाव आहे तिथे जी मोठी यात्रा भरते मकर संक्रांतीच्या निमित्तानं, त्या ठिकाणी मी आलेली आहे. क्या बोलेंगे, पहली बार आपका यहाँ पे आना हुआ है क्या? जी, हम पहली बार आए हैं. हाँ. बहुत मुझे अच्छा लगा जो है. हाँ. भोलेनाथ के दरबार में आए हैं, बहुत खुश हैं. यहाँ के लोग अच्छे हैं, यहाँ का मतलब वातावरण अच्छा है. मुझे खुशी है कि सबका धंधा होगा और सब लोग जो खुश होके जाएंगे. हाँ, आज मकर संक्रांति. आज मकर संक्रांति है हम लोगों का. हाँ, बहुत बड़ा त्यौहार है जो मकर संक्रांति का. हाँ, इस अवसर पे भोलेनाथ के आशीर्वाद से हम सबके लिए मतलब एक मनोकामना मतलब हम करते हैं कि सबकी मनोकामना पूर्ण हो. आप कहाँ से आए?
हम तो आए हैं बिरार से, जीवदानी माँ की नगरी से। अच्छा, आप आज यहाँ पे किस चीज का दुकान लगा है? फिनाइल का? हाँ, हमारा डिश वॉश है, फिनाइल है, टॉयलेट की काम्बो पैक ऑफर है हमारा। अच्छा, ये ये 150, combo हाँ, ये 150 का ऑफर है, लेकिन इसमें स्पेशल प्रमोशन ऑफर दिया गया है, इसलिए आपको 49 डिस्काउंट करके 100 में प्रोवाइड कर रही है कंपनी। एकदम चीप और बेस्ट दे रही है, ताकि कस्टमर ले जाए मकर संक्रांति के पौन पर पे और मतलब खुश हो जाए जो है। 100 रुपए का पूरा हाँ, पैकेट पूरा है। पैकेट इसमें है। 3 आएगा, एक हाँ, हार्पिक है, हाँ, बाथरूम में डालने हाँ, का एक डिश वॉश है, एक डिश वॉश लिक्विड है भांडी का, और एक अपना फिनाइल है फर्श का। हाँ, कॉम्बो पैकेज। अच्छा, कॉम्बो पैकेट। या। आपका नाम? अरुण पाठक। अरुण पाठक। जी जी। विलास पवार. कुठून आले तुम्ही? मी बोईसरचा आहे. बोईसरचे. दोडी बोईसर. प्रत्येक वर्षी येतात या ठिकाणी? हो, प्रत्येक वर्षी 20 वर्षापासून. 20 वर्षापासून? बापरे. कसं असतं इथला अनुभव कसा आहे? चांगलं आहे. चांगलं आहे का? हो, चांगलं आहे. आणि 20 वर्षापासून तुम्ही इथे येतात? पहिला हेच आई-वडील यायचे. अ? पहिला आई-वडील यायचे माझे. अच्छा, हे काय कोयते कितीला वगैरे? कोयते, कुऱ्हाडी, कुऱ्हाडी. 250 पासून, 200 पासून, 150 पासून, अच्छा. 100 पासून, 700 पासून, 800 पर्यंत आहे. अच्छा अच्छा, 800 पर्यंत आहे. कुऱ्हाडी धंदा कसा असतो दिवसभराचा? होतो 700, 1000, 2000, 3000. होतो ना. हा, ठीक आहे. देवाच्या कृपेने कधी देवाच्या दरवाजा आला कधी खाली जात नाही पण. बरोबर, देवाच्या दरबारात आले तर खाली जात जात नाही. नाही. ओके. हे तर यात्रेसाठी आलेल्या दुकानदार आणि भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची संपूर्ण तयारी येथील शंकर मंदिर ट्रस्टींकडून यावेळी करण्यात आली आहे. सातिवली गावातील अनेक नागरिक व मंदिर ट्रस्टी यांच्या प्रयत्नाने प्रत्येक वर्षी ही यात्रा यात्रेकरूंना अनुभवायला मिळते व दुकानदारांना एक प्रकारे चांगला रोजगार सुद्धा प्राप्त होतो. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर आज अनेक वर्षाची परंपरा जपणारे येथील ट्रस्टी यांनी आजच्या या यात्रेबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. पाहूया. तुमचं नाव सर? माझं नाव सुभाष लहांगे, ट्रस्टीचा सभासद आणि सातिवलीचा माजी सरपंच. मंदिर ट्रस्ट सातिवली सालाबादप्रमाणे मी प्रत्येक वर्षी एका वर्षाने जानेवारी 14 किंवा 15ला, कधी कधी 14ला येते, कधी कधी 15ला पण येते. तर प्रत्येक वर्षी आम्ही ही यात्रा भरवतो आणि यात्रेला होणारा खर्च हा आमच्याकडे खूपच असतो. म्हणजे जास्त यात्रेकरूंना सर्वांना दुकानाची गाडी करून द्या, जमिनीचं सर्व सपाटीकरण असतं, मंदिरं रंगरंगोटी असते. आजकाल असं झालं आहे की जास्त करून कोणी भाविक आता थोडी दिसतात, लाईन आहे आपल्याकडे, पण एरवी कोणी आंघोळीला येतील तर एवढं होत नाही, तरी मेंटेनन्स खर्च आहे. तरी आम्ही सर्व सातिवलीचे ग्रामस्थ किंवा ट्रस्टी आम्ही सर्वजण मिळून आणि मंदिराची रंगरंगोटी, जे काही चांगलं असते, काय काम करायचं असेल, दुकानदारांसाठी बसण्याची जागा, हे सगळं आम्ही त्याच्याने पार पाडतो. म्हणजे तुमचे प्रयत्न हेच आहे की भाविकांना आणि दुकानदारांना काही त्रास नको व्हायला. भाविकांना आणि दुकानदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, कारण तेही आपल्या जीवावर एवढ्या लांबून येतात, म्हणून त्यांच्यासाठीही आम्ही खूप प्रयत्न करतो आणि इथला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतो. ह्यावर्षी कसं काय नियोजन कसं आहे ह्यावर्षीचं तुमचं? यावर्षीचं नियोजन आम्ही म्हणजे असं केलं की जास्त करून दुकानं आतमध्ये घेतल्यात, तरीही यावर्षी दुकानं जास्ती वाढल्यात. काय झालं आहे, एखाद्या वर्षी का त्र्यंबकेश्वरची आणि सातिवलीची मकर संक्रांती ही एकाच दिवशी येते. ह्या वर्षी काय झालं आहे की ही लवकर आले आणि त्र्यंबकेश्वरची लेट झाले, त्याच्यामुळे जास्त दुकानाची गर्दी वाढली. त्याच्यामुळे आम्हाला जरा गर्दी दुकानं सावरताना जरा जीवावरच आलं आहे. तरीही आम्ही त्यांचं कसं नाही कसं करून आम्ही त्यांना समाधान केलेलं आहे आणि प्रत्येकाला जागा दिलेली आहे व्यवस्थित. पोलीस बंदोबस्त पण दिसत आहे त्यांचं पण हे? हो, आम्ही पोलिसांना आधीच लेटर देतो, पोलीस स्टेशनला देतो, नंतर ट्रॅफिक हवालदारांना पण देतो, नंतर MSEBवाल्यांना पण देतो. सर्वांना आम्ही आमंत्रित करतो की वेळेवरती कुठे काही अडचण येऊ नये म्हणून त्यांना आम्ही आधीच त्यांना लेटर देऊन बोलवतो इथे. अंदाजे किती वर्ष झाले असतील? अंदाजे म्हणजे तुम्हाला सांगतो खूप 100-150 वर्षाच्या पुढेच गेले असे. म्हणजे आम्ही जन्माला यायच्या आधीपासून, म्हणजे आम्हाला जसं 50-60 वर्ष झाली, म्हणजे 100 वर्षाच्या याच्यात असेल ते. अच्छा, कोणकोणते मंदिर आहे आपल्या इकडे? हे शंकराचं मंदिर आहे आणि ते पुरातन काळातलं आहे. हे फक्त आता डेव्हलपमेंट झाले म्हणून तुम्हाला तसं वाटतं, नाहीतर पहिले ते शिवकालीन कशा त्या शिळा होत्या दगडाच्या, तशा सर्व दगडाच्या शिला होत्या. पण आता डेव्हलपमेंट झालं त्याच्यामुळे ते व्यवस्थित थोडंसं दिसतं असं.